मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता हॉलमध्ये उभी असते तेव्हा तिला पुन्हा लहानपणीचे ते प्रसंग आठवू लागतात. परंतु तिचे आणि प्रतिमाचे चेहरे व्यवस्थित तिला दिसत नसतात. फक्त तिच्या कानावर आवाज घुमत असतात, "आई तू मला शोध गं" असं म्हणून तन्वी लपून बसते. मग आता प्रतिमा तिला शोधत असते आणि म्हणते, "बाळा शाळेत जायला उशीर होईल, चल पटकन." तेव्हा हे सर्व प्रसंग लहानपणीचे सायलीला आता आठवत असतात. ती आता त्याकडेच पाहत असते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि विचारतो, "मिसेस सायली, तुम्ही अजून झोपल्या नाही आहात?" तेव्हा सायली म्हणते, "नाही." त्यावेळी अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी झोपली आहे. तर सायली विचारते, "मग रविराज सर झोपले का?" तेव्हा सिनियरसुद्धा झोपला आहे असं अर्जुन म्हणतो. त्यावेळी तो तिचे अगदी मनापासून आभार मानतो. सायली म्हणते, "आज कॉफी न घेताच थँक्यू. मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का?" मग आता तो म्हणतो, "नको." तेव्हा सायली विचारते, "कशाबद्दल थँक्यू?" तेव्हा अर्जुन म्हणतो, "आज तुम्ही खूप छान माझ्या घरची सर्व परिस्थिती हँडल केली. म्हणजे मला कळतच नव्हतं सिनियर आणि पूर्णाजीला कसं समजावं, पण तुम्ही ते करून दाखवलं." तो आता पटकन बोलून जातो, "तुम्हाला माहीत नाही, पण तुमच्यासारखी बायको असल्यावर स्ट्रेस अजिबात नसतो." तेव्हा सायली अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहतच राहते. मग आता अर्जुन म्हणतो की "सॉरी, मी असं म्हणत नाही की आयुष्यात मी कधीही लग्न करणार नाही, परंतु तुमचा जो होणारा नवरा असेल ना, तो खरंच लकी असेल, म्हणजे त्याला काहीच टेन्शन नसेल." तेव्हा मनातल्या मनात सायली आता विचार करते, "मी का कुणाची सून हो? मी झाले तर सुभेदारांचीच खरी सून होणार, नाहीतर कुणाचीच नाही." असं म्हणून ती अर्जुनकडे पाहते. तस त्या दोघांच्या पायाजवळ फुले येऊन पडतात. त्यावेळी अर्जुन सायलीला जरा आश्चर्य वाटतं. दोघेही इकडे तिकडे पाहू लागतात, पण आता तेथे कुणीही नसतं किंवा वाऱ्याची झुळूकसुद्धा आलेली नसते, कारण सर्व दारं खिडक्या हे बंद असतात. मग अर्जुन त्याबद्दलच तिला विचारतो, "हे अचानक फुलं कशी पडली? कारण मी सर्व काही बंद करून घेतलंय." तेव्हा सायली म्हणते, "हळूच वाऱ्याची झुळूक कुठून तरी आली असेल म्हणून पडलीत." तेव्हा सायली म्हणते, "मी आता आतमध्ये जाते. पूर्णाजींना जर जाग आली तर मी तिथे नाही असं व्हायला नको ना." अर्जुन म्हणतो, "हो बरोबर आहे." सायली आता त्याच्याकडून ती फुले मागून घेते. तर सायली त्या फुलांकडे आता पाहतच राहते. अर्जुन देखील आता झोपायला जातो. दुसरीकडे प्रियाने आता नागराजला रूममध्ये बोलवलेलं असतं. तेव्हा "कशाला बोलवलं? आता काही नवीन कल्पना सुचते का तुझ्या डोक्यात?" असं आता नागराज तिला रागातच विचारतो. तेव्हा ती म्हणते, "अहो, मघापासून सारखं प्रतिमा आणि सायली, प्रतिमा आणि सायली हे नाव ऐकून ऐकून डोक्याचा फार भुगा झालाय." त्यावेळी आता नागराज म्हणतो, "माझंही नेमकं तेच झालंय." नागराज आता पुढे म्हणतो, "तू शांतपणे झोपून घे." त्यावेळी ती सायली घरात घुसलेली असताना मला कशी शांत झोप येईल, त्यात त्या सायलीचा जपसुद्धा सारखा सुरू आहे घरातील सर्वांच्या तोंडून, असं रागातच आता प्रिया म्हणते. त्यावेळी नागराज म्हणतो, "हो तेही खरं आहे, कारण दादा सारखं सायलीचं नाव प्रतिमाशी जोडतोय, कळतच नाही आता काय करावं ते. त्यामुळे माझी अजूनच चिडचिड होतीये. तेव्हा उद्या तू काहीतरी कर जेणेकरून तूच प्रतिमाची मुलगी आहे असं सर्वांना भासवता येईल." असं नागराज म्हणतो. मग आता ती म्हणते, "दिवसभर एवढी आतळं पिळवटून मी ॲक्टिंग केली, त्याचा काही उपयोग झाला का? तुम्ही सांगा ना मला." तरीही ती सायलीच स्टार झाली. तेव्हा "तू उद्या नक्कीच ॲक्टिंग कर." असं नागराज तिला म्हणून सांगतो की उद्या दादा जर झोपेतून उठला तर मग लगेच ॲक्टिंग आपली सुरू करायची, कारण जर तू ॲक्टिंग केली नाही तर मग त्या सायलीकडे सर्वांचं लक्ष जाईल. बघ तुला काय करायचं ते. तू खरी प्रतिमाची मुलगी नाही आहे हे सर्वांना समजेल." तेव्हा प्रिया म्हणते, "हो जरा शांत राहा की. मी किती वेळा सांगते, कुणी ऐकलं इथे भिंतीलाही कान असतात." त्यात ती सायली इथे येऊन टपकली. नागराज पुढे तिला सांगतो की "आता एक काम कर, तू सेलिब्रेट कर, कारण प्रतिमा प्रकरण हे आपण कायमचं संपवलं आहे." तेव्हा ती आता खुश होत म्हणते, "हो, प्रतिमाचा आता कायमचा गेम ओव्हर झाला आहे, आता मी सेलिब्रेट करणारच." त्यावेळी नागराज हसतो आणि मग तेथून जातो. त्यानंतर प्रिया एकदम रिलॅक्स होते, पाणी पित असते. तेवढ्यातच आता तिला सुनीताचा कॉल येतो. तेव्हा "काय गं, आत्ता ह्यावेळी कॉल कशाला केला? तुझं काम झालं आहे." असं प्रिया आता तिला उद्धटपणानेच म्हणते. मग आता सुनीता म्हणते, "हे पहा मॅडम, मी तुमचं काम अगदी व्यवस्थित केलं आहे. मला अर्जंट 10 लाख रुपये पाहिजेत. तेव्हा इथे काय मी ATM मशीन आहे का? आणि तुझं काम झालं, तुला तुझे पैसे पण मिळाले, आता कशाला उगीच तू पैसे मागते?" असं रागातच प्रिया म्हणते.
आणि एक फेक रिपोर्ट बनवण्यासाठी तुला एवढे पैसे मी देऊ शकत नाही. त्यावेळी आता सायली बाहेर हिचं सगळं बोलणं ऐकत असते आणि म्हणते की काय आहे असा प्रश्न आता सायलीला पडतो. तिला आता जरा धक्काच बसतो, पण ती त्यावेळी आता तिला काहीही जाब वगैरे विचारत नाही. आता शांतपणे प्रियाचं सर्व बोलणं ऐकून लगेच तेथून जाते. दुसऱ्या दिवशी सर्वजण आता हॉलमध्ये बसलेली असतात. तेव्हा सायली सर्वांसाठी चहा बनवते. सर्वजण चहा घेत असतात. त्याचवेळी सायली आता प्रियाला थेट सर्वांसमोर विचारते आणि म्हणते की प्रिया, मी तुला मागे नाही पण सर्वांसमोर विचारतीये, रात्री तू कुणाबरोबर बोलत होतीस ग फेक रिपोर्टबद्दल? तेव्हा सर्वजण आश्चर्याने आता प्रियाकडे पाहू लागतात. मग आता ती म्हणते फेक रिपोर्ट कसले? तेव्हा सायली म्हणते, तू समोरच्या व्यक्तीला म्हणत होती की फेक रिपोर्टचे एवढे पैसे मी नाही देणार. आता नागराज आणि प्रिया हे दोघेही खूप घाबरतात. तो जरा रागातच तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा रविराज विचारतो, काय ग, कसले फेक रिपोर्ट? काय चाललंय काय तन्वी तुझं? मग आता ती म्हणते, काही नाही बाबा. तेव्हा सायली आता प्रिया जे काही सुनीता बरोबर बोललेली असते प्रत्येक शब्द आता सर्वांना सांगते. तेव्हा प्रियाच्या आता बत्त्याच गुल होतात. ती आता प्रचंड घाबरलेली असते. तिला घामच फुटतो. मग आता सर्वजण पुन्हा एकदा प्रियाला विचारू लागतात, काय झाले नक्की सांग. मग आता प्रिया रडण्याचं नाटक करत म्हणते की मी कुणाबरोबर रात्री बोलत नव्हते. तेव्हा अस्मिता देखील म्हणते की हो, मी तर तन्वीजवळच होते, ती कुणाबरोबर बोलत नव्हती. तेव्हा सायली म्हणते, कदाचित तुम्ही तिथे नव्हत्या, पण मी स्पष्ट माझ्या कानांनी ऐकलंय ती कशी बोलत होती आणि काय बोलत होती ते. बोल ना आता प्रिया, तू कोणत्या फेक रिपोर्टबद्दल बोलत होतीस? त्यावेळी आता प्रिया म्हणते, बाबा, खरं तर मला तुम्हाला सांगायचं नव्हतं, पण जेव्हा मला आईबद्दल समजलं तेव्हा मी खूप डिस्टर्ब झाले. मला हा धक्का सहन नाही झाला. बाबा, हे पहा, मी हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं तुमची शुगर ही लो झाली आहे. तेव्हा तुम्हाला काळजी नको म्हणून मी त्या नर्सला सांगत होते की फेक रिपोर्ट बनवा. मग आता सायलीला जरा आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती आता अर्जुनकडे पाहते. अर्जुन तिला शांत राहायला सांगतो, कारण प्रिया खोटं बोललेली असते हे दोघांनाही कळून चुकलेलं असतं. तेव्हा नागराज आता रागातच म्हणतो की असला वेडेपणा पुन्हा कधीही करायचा नाही हा प्रिया. तेव्हा प्रिया म्हणते, नाही करणार. सुमन म्हणते, गोळ्या औषध वगैरे व्यवस्थित घेतली आहे का तू? तेव्हा ती म्हणते, हो, सगळं काही अगदी व्यवस्थित घेतलंय. मग आता रविराज आणि पूर्णाजी देखील तिला समजावतात आणि काळजी घ्यायला सांगतात. त्यानंतर अर्जुन विचारतो, पूर्णाजी, बरं आपण निघायचं का मग घरी? सिनियर, आम्ही जाऊ ना आता? तेव्हा पूर्णाजी आता रडत असतात. त्यांना प्रतिमाची आठवण येते. त्या आठवणीतच म्हणतात की प्रतिमाच्या घरातून माझा पाय तरी कसा निघेल. तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुन, काही दिवस पूर्णाईंना इथेच राहू देत. मग आता जर पूर्णाजी इथे राहिली तर तिला सतत प्रतिमा आत्याची आठवण येत राहील आणि ते त्याच्या आरोग्यासाठी चांगलं नाही असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सर्वजण हो असं म्हणतात, पण पूर्णाजींना असं वाटत असतं की इथेच राहावं. त्यावेळी सायली आता काही फुले घेऊन येते आणि प्रतिमाच्या फोटोसमोर ठेवते. मनातल्या मनात काहीतरी विचार करते आणि मागे पाहत रविराज आणि पूर्णाजींना म्हणते, प्रतिमा आत्याला तुमच्याबरोबर काहीतरी बोलायचंय. तेव्हा सर्वांनाच आता आश्चर्याचा धक्का बसतो. तर प्रिया लगेच नागडोळे मोडू लागते की ही सायलीसारखी पुढे पुढे का करते आणि प्रतिमाचा विषय का काढते काय माहीत. मग आता रविराज आणि त्याचबरोबर पूर्णाजी दोघेही खूपच इमोशनल होतात आणि प्रतिमाच्या फोटोसमोर येऊन उभे राहतात. ते तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा आता सायली म्हणते, कसं आहे ना पूर्णाजी, प्रतिमा आत्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा, म्हणूनच त्यांनाही असं वाटतंय की तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं अगदी हसतमुख राहावं आणि तुमच्या चेहऱ्यावर त्यांना असं रडणं नाही तर हसूच पाहायचंय. त्यामुळे तुम्ही त्यांची ही इच्छा पूर्ण करणार ना? तेव्हा रविराज आणि पूर्णाजी एकमेकांकडे पाहतात आणि हसू लागतात. तेव्हा सायलीलाही आनंद होतो. अर्जुनला सायलीबद्दल खूप अभिमान वाटत असतो, तर प्रियाचा मात्र जळफळाट होतो. तेव्हा सुमन म्हणते, हे मात्र तू छान काम केलंस हा सायली.
तेवढ्यातच प्रतिमाच्या फोटोसमोर असणारी सर्व फुले सायलीच्या पायाजवळ जाऊन पडतात। तेव्हा खरं तर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो। प्रिया आता खूपच गडबडते, नागराज देखील। आणि मग रविराज आता आपले अश्रू पुसतो आणि म्हणतो की पूर्णाई, आपल्याला प्रतिमा तेच सांगू पाहतीये जे सायली आपल्याला सांगते ते। सायलीचं सर्व बोलणं आता त्यांना खरं वाटू लागतं, कारण प्रतिमा वेळोवेळी ते काहीसे संकेत देऊन ते बोलणं खरं करत असते। त्यावेळी पूर्णा आजींच्या डोळ्यात देखील पाणी येतं। आता अर्जुन म्हणतो, पूर्णा आजी आता तरी येशील ना ग घरी? तेव्हा त्या हो असं म्हणतात आणि पुढे सांगू लागतात, आपलं आयुष्य थांबता कामा नये अशी माझ्या प्रतिमाचीच इच्छा आहे। आता सायलीने पूर्णा आजी आणि रविराज या दोघांनाही समजावलेलं असतं आणि दोघेही जरा खुश झालेले असतात। त्यामुळेच प्रियाचा जळफळाट होत ती मनातल्या मनात विचार करू लागते, ही सायली ना सारखी फालतू ड्रामे करते आणि रविराज किल्लेदार त्याचबरोबर ह्या म्हातारीला इम्प्रेस करून घेत असते। त्यानंतर आता रविराजचा निरोप घेऊन सर्व सुभेदार हे त्यांच्या घरी जायला निघतात। पूर्णा आजी आणि अस्मिता त्याचबरोबर अर्जुन हे पुढे गेलेले असतात। तेव्हा सायली मात्र रविराजकडे आता पाहतच राहते, कारण तिचा पाय काहीही केल्या त्याच्यापासून निघतच नसतो। ती सारखी सारखी त्याच्याकडे इमोशनल होऊन पाहत असते, तर रविराजच्या डोळ्यातही आता पाणी असतं। सायली त्याचा आशीर्वाद घेते आणि 2 पायऱ्या खाली उतरून चाललेली असते, पण पुन्हा मागे ती पाहते आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहत असते। रविराज देखील तेवढ्याच मायेने आणि आपुलकीने सायलीकडे पाहत असतो। त्यालाही एका क्षणी असंच वाटत असतं की सायलीने इथे थांबावं। आता प्रियापेक्षा सायलीच त्याला जवळची वाटत असते। नागराज आणि प्रिया रागातच तिच्याकडे मात्र पाहू लागतात। सायली आता पुन्हा मागे वळून पाहते, त्यावेळी अर्जुन सायलीला आवाज देतो। मग आता नाईलाजाने सायलीला पुढे जावंच लागतं। ती अर्जुनच्या गाडीत बसते आणि तेथून जाते। त्यानंतर प्रिया आता मस्त रूममध्ये जाते आणि खूपच खुश असते। एकदम ऐशोआरामात ती बेडवर पडलेली असते। तेव्हा ग्लिसरीनची बॉटल हातात घेत ती म्हणते, आता या बॉटलचा काहीही तसा उपयोग नाही आहे, कारण माझा ड्रामा तर संपला आहे आणि खरोखर ॲक्टिंगसुद्धा मी केली आहे। त्यामुळे काय इथून पुढे मला याची गरज भासणार नाही। आता या किल्लेदारांचं सर्व साम्राज्य मलाच सांभाळायचं आहे म्हटल्यावर मला स्ट्रॉंग राहायला हवं। या किल्लेदाराला म्हणावं, फक्त त्या प्रतिमाच्या आठवणीत रडत बस, तुझ्या बँक अकाउंटला कसे पाय फुटले आहेत ना हे तू बघच आता, असं म्हणून प्रिया स्वतःला आरशात पाहते आणि स्वतःचाच अभिमान तिला वाटतो। ती आता स्वतःचाच किस घेते आणि म्हणते, वा प्रिया, खूप छान ॲक्टिंग करतेस तू। आता किल्लेदाराला फक्त गुंडाळायचा आणि ही प्रॉपर्टी सांभाळायची, असं म्हणून ती पुन्हा एकदा हसते। इकडे आता अश्विन कॉफी पिण्यासाठी खाली आलेला असतो। तेव्हा कल्पनाला तो विचारतो, डॅडचा काही कॉल वगैरे आला होता की नाही? मग आता कल्पना म्हणते, हो रे, माझं बोलणं झालं त्यांच्याबरोबर आणि ते म्हणाले मी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर भाऊजींबरोबर सुद्धा त्यांचं बोलणं झालं आहे। मग आता डॅड लवकरात लवकर यायला हवेत असं अश्विन म्हणत असतो आणि आपली कॉफी पित असतो। त्याचवेळी आता तो मोबाईल उघडून पाहतो, तर मोबाईलमधील एक व्हिडिओ पाहून त्याला तर खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा म्हणतो, हे काय झालं? असं म्हणून धक्क्यानेच त्याच्या हातातून तो कॉफीचा मग सुटतो, खाली पडून फुटतो। तेव्हा कल्पना म्हणते, अरे काय झालं अश्विन बाळा? मग आता दादा दादा काय झालं असं करत लगेच विमल देखील तेथे येते। तेव्हा तो म्हणतो, मम्मा हा व्हिडिओ बघ ना। तेव्हा कल्पना आता तोंडालाच हात लावते, तिलाही आश्चर्य वाटतं। तेव्हा हे सर्व दादाला माहीत आहे का असं आता अश्विन विचारतो। समोरूनच आता अर्जुन घरात येत असतो आणि विचारतो, काय झालं, काय माहीत आहे का मला? तेव्हा आता कल्पना आणि अश्विनला खूपच टेन्शन येतं। अर्जुनला अजूनही त्याबद्दल काही माहीत नसतं। तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये साक्षीने आता सर्व पत्रकारांना बोलवून एक पत्रकार परिषदच घेतलेली असते आणि सर्वांना सांगते की अर्जुन सुभेदार आणि चैतन्य गडकरी हे दोघेही लॉयर असले तरी खूप लायर आहेत, कारण त्यांनी मला फसवला, न्याय हवा आहे। आता ही बातमीसुद्धा अर्जुन पाहतो आणि त्याला तर खूप मोठा धक्का बसतो। सर्व TV न्यूज चॅनलमध्ये ही बातमी आता अर्जुन आणि चैतन्याच्या नावाने पसरलेली असते। त्याचवेळी आता चैतन्य धावत अर्जुनच्या घरी येत म्हणतो की अर्जुन, तुला समजलं का रे?
पाहिलं का तिने काय केलंय ते. तेव्हा अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.